2000 साली सीड टेक्नॉलॉजी विषय घेऊन कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून कृषी पदवीधर आणि त्यानंतर मार्केटिंग या विषयात पुण्याच्या MIT मधून MBA झालेले श्रीयुत रणजित शिंदे हे आपले यापुढील वक्ते आहेत. इन्शुरन्स सेक्टरमध्ये 7 वर्षे आणि व्यावसायिक कृषी क्षेत्रात 11 वर्षे काम केलेले श्रीयुत शिंदे सध्या एमराल्ड एकर्स या बजाज फार्म्सच्या चिली ऑर्गॅनिक्स प्रकल्पाचे अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शून्यातून सुरुवात करून हा प्रकल्प केवळ 3च वर्षात सर्टिफाईड ऑर्गॅनिक फार्म म्हणून रणजित यांनी नावारूपाला आणला आहे. सेंद्रिय पद्धतीने वाढवलेला शेतमाल विविध शासकीय सर्टिफिकेशनसह बाजारात उपलब्ध करून देणे, त्या शेतमालाचा बियाण्यापासून ते तयार पॅकेज प्रॉडक्टपर्यंत सलग माग सांभाळणे, ज्याला इंग्लिशमध्ये ट्रेसिएबिलिटी म्हणतात, आणि त्याचा दर्जा कायम सांभाळणे, अशा गोष्टींचा सर्वंकष पाठपुरावा करण्याचा अनुभव रणजित यांना आहे. आणि असा फार्म उभा करताना, यशस्वीपणे सांभाळताना उद्भवणाऱ्या मानवी संसाधनं, यंत्रांचा वापर आणि अगदी भूमिपुत्रांचे स्थानिक प्रश्नही सोडवताना लागणारे कौशल्य रणजित यांच्याकडे आहे. रणजित हायड्रोपोनिक्स आणि व्हर्टिकल गार्डनिंग या आधुनिक विषयांमध्ये देखील तज्ज्ञ आहेत. सेंद्रिय शेतीतून निर्माण होणाऱ्या भाजीपाला, फळे तसेच फुले यांचे उत्पादन पारंपरिक रासायनिक शेतीपेक्षा कमी असते आणि त्यांचा बाजारभाव अत्यधिक असतो, अशा 2 बाबी कायम निदर्शनास आणल्या जातात. याची किंचित चर्चा याआधीच्या डॉक्टर आगाशे यांच्या व्याख्यानातही झाली. यात कितपत तथ्य आहे आणि असल्यास क्रॉप रोटेशन, आंतरपिके, ऋतुमानानुसार लागवड वगैरे उपायांनी सेंद्रिय शेतीतील उत्पादन कसे वाढवता येईल आणि असे उत्पन्न वाढवले तर बाजारभाव कमी करता येतील का, ही सर्व चर्चा कितीही उत्कंठापूर्ण असली तरीही तो 30 मिनिटाच्या व्याख्यानात संपणारा विषय नाही. पण या सर्व बाबींमध्ये अधिकारी असलेले श्रीयुत रणजित शिंदे निदान या चर्चेला सुरुवात तरी करून देतील अशी अपेक्षा आहे. आणि अर्थातच या चर्चेनंतर यथावकाश सहवर्धन सारख्या समूहांना यात करण्यासारखं काय आहे त्याचाही विचार व्हावा असं वाटतं. रणजित यांना इतिहासविषयक पुस्तके वाचण्याचा आणि किल्ले आणि ऐतिहासिक महत्त्वाची स्थळे यांना भेटी देण्याचा छंद आहे. तर असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आपले मंगळवार वक्ते आहेत. मंगळवारी 8 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता श्रीयुत रणजित शिंदे हे बोलतील सेंद्रिय उत्पादनांचं प्रमाणीकरण आणि उत्पादन प्रक्रियेचा मागोवा घेणं, म्हणजे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट सर्टिफिकेशन आणि ट्रेसिएबिलिटी याविषयी. हॅलो. हा, बोला रणजित, सुरू करा. मी कंट्रोल तुम्हाला ट्रान्सफर करतो. ओके. हॅलो. सुरू करा रणजित. या, गुड इव्हनिंग एव्हरीवन. मी रणजित शिंदे. डॉक्टरांनी ओळख करून दिली होतीच, पण मला स्वतःला मी ऑर्गॅनिक फार्मर हीच माझी ओळख असावी असं मला वाटतं. कारण का माझा जन्म पण शेतकरी कुटुंबात झाला आणि बाय प्रोफेशन आणि बाय पॅशन आय एम ॲन ऑर्गॅनिक फार्मर. आणि जेव्हा मी सेंद्रिय शेती किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग या विषयामध्ये, हॅलो, कॅन यू हिअर मी? हो, येत आहे, फक्त आवाज थोडा मोठा हवा आहे. हा, चला. आजचा जो डिस्कशनचा विषय आहे ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन अँड ट्रेसेबिलिटी, हा तसा तांत्रिक विषय असल्यामुळं हर्बल मध्ये खूप हर्बल कम्युनिकेशन मध्ये खूप लिमिटेशन्स असणार आहेत हा विषय कव्हर करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी पण. ज्यावेळेला आपण सेंद्रिय शेती, तर हे आपल्या
भारतीय शेती पद्धती म्हणजे नवीन नाहीये, कारण का 1950 ते 1960च्या दरम्यान आपण सेंद्रिय शेतीच करत होतो. पण जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे तसंच ज्या वेळेला भारतातल्या अन्न सुरक्षा मंडळाने ज्या वेळेला डिसाईड केले की आपल्याला भारताला अन्न पुरवठ्याच्या बाबतीत संपूर्ण व्हायला हवं, त्यावेळेला आपण ग्रीन रिव्होल्युशनचे जो प्रोग्राम गव्हर्नमेंटनं हाती घेतला, त्यावेळेला या सेंद्रिय शेती इकडे आपलं दुर्लक्ष झालं आणि आपण हॅलो मॅक्झिमम आपण रणजित एक मिनिट, अश्विनी ताई तुमचा माईक ऑफ करा प्लीज. हॅलो अश्विनी. हा हॅलो. ओके कंटिन्यू. तर ज्या वेळेला आपण ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन किंवा ट्रेसेबिलिटी हा विषय एकत्रितच दोन्ही गोष्टी अनुषंगाने येतात, कारण ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनमध्ये इंडियन स्टँडर्ड जे आहे ते नॅशनल प्रोग्राम ऑफ ऑर्गॅनिक प्रोड्यूस आणि त्याच्या अनुषंगानं नॅशनल स्टँडर्ड ऑफ ऑर्गॅनिक प्रोडक्शन हे जे इंडिया ऑर्गॅनिक आणि अपेडा याची जी गव्हर्नमेंट बॉडी जी आहे ती अपेडा आहे. अपेडा ॲग्रिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी ह्याच्या आधिपत्याखाली इंडियामधील ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन किंवा ऑर्गॅनिक प्रोग्राम चालतो आणि तो त्याचा इनिशिएटिव्ह हा सेंट्रल गव्हर्नमेंटकडून होतो आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातूनच आपला ऑर्गॅनिक नॅशनल प्रोग्राम ऑफ ऑर्गॅनिक प्रोड्यूस हा इम्प्लिमेंट केला जातो आणि तो नॅशनल ॲक्रेडिशन बोर्ड आणि अपेडा यांच्या मार्फत ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन हे थर्ड पार्टी जे आहेत म्हणजे सर्टिफिकेशन. हॅलो 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 बोला रणजित, ऐकू येते. थर्ड पार्टी सर्टिफिकेशन हे जे होतं ते सर्टिफिकेशन बॉडीज ज्या आहेत, ज्या NABनं 27 सर्टिफिकेशन बॉडीज ज्या ISO 65 स्टँडर्डच्या अनुषंगानं ह्या सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण करत असतात. आता हा झाला टेक्निकल पार्ट. शेतकऱ्याच्या दृष्टीने किंवा कस्टमरच्या दृष्टीने ह्याच्यामध्ये म्हणजे आपण ग्राहक किंवा शेतकरी याच्या दृष्टीकोन हे सगळं टेक्निकल गोष्टी किंवा स्टँडर्ड्स जे आहेत ते आपल्या शेतीमध्ये कसे इम्प्लिमेंट करायचे आणि ते कशा प्रकारे त्याचं प्रमाणीकरण करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि या टेक्निकल गोष्टीमध्ये आपण न जाता मी अगदी सोप्या शब्दात मला जेवढं शक्य आहे, कारण का हा सगळा तांत्रिक किंवा मॅक्झिमम ह्याचे जे टर्मिनॉलॉजी आहेत किंवा वर्ड्स आहेत हे टेक्निकल आहेत, तर मी जेवढं शक्य आहे तेवढं मी शेतकरी आणि ग्राहक यांना समजेल अशा पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर शेतकऱ्यासाठी ही सेंद्रिय सर्टिफिकेशन म्हणजे ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन का महत्वाचं आहे, कारण का ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम खूप लोक सेंद्रिय शेती करतात, पण मी सेंद्रिय शेती करतो हा झाला सेल्फ डिक्लेरेशन, पण त्याला कुठं ना कुठं तरी एक फ्रेमवर्क असायला हवं की जे जगन्मान्य असायला हवं आणि त्याचा कुठं ना कुठं त्याचा एक युनिक कोडिंग असायला पाहिजे. म्हणजे कसं आहे की मी ज्यावेळेस जीवामृत वापरतोय तर ते जीवामृत NPOPच्या म्हणजे नॅशनल प्रोग्राम ऑफ ऑर्गॅनिक प्रोड्यूसच्या अनुषंगानं ते वापरलं गेलं तर ते त्या स्टँडर्डच्या अनुषंगाने येतंय का, किंवा ते त्या स्टँडर्डला मान्य आहे का, किंवा त्या स्टँडर्डच्या कुठला क्लॉज मी व्हायोलेट करतोय का, हे
आपण ज्या वेळेला जीवामृत वापरतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येत नाही. आपण काय म्हणतो की जीवामृत हे बनवताना सेंद्रिय पदार्थापासूनच बनवलेलं आहे. पण ज्या वेळेला ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स काय म्हणतं की तुम्ही कुठलीही गोष्ट किमान 3 महिने ते 4 महिने एजिंग केल्याशिवाय, म्हणजे डिकम्पोज केल्याशिवाय वापरता येत नाही. आपण ज्या वेळेला जीवामृत वापरतो त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये शेण वापरतो आणि ते ताजं असतं. गोमूत्र वापरतो ते पण ताजं असतं. स्टँडर्डच्या याच्यामध्ये ते येत नाही, किंवा ते आपण स्टँडर्डचा क्लॉज वायोलेट करतोय. म्हणून काय होतं की माझी सेंद्रिय पद्धती जी आहे ते कुठं ना कुठं प्रमाणीकरणाच्या सचोटीतून जायला हवी. म्हणून शेतकऱ्याच्या दृष्टीनं हे ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन खूप महत्वाचं आहे. आणि तसं पाहायला गेलं तर नॅशनल प्रोग्राम NPOP हे जे स्टँडर्ड आहे, जे आपल्या भारत सरकारच्या माध्यमातून या स्टँडर्डनुसार आपण सेंद्रिय शेतीचे मानकं बनवलेली आहेत. त्या मानकाच्या किंवा त्या स्टँडर्डच्या अनुषंगानं आपलं ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन होतं. तर ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन करत असताना काही गोष्टी आपल्याला त्या स्टँडर्डनुसारच करायला हवेत, किंवा त्या स्टँडर्ड हे करत असताना एंड ऑब्जेक्टिव्ह जे स्टँडर्ड बनवले जातात त्याचा एंड ऑब्जेक्टिव्ह हाच असतो की वी आर डीलिंग विथ फूड अँड दॅट मस्ट हॅव टू बी सेफ फॉर ह्युमन कन्झम्पशन. म्हणून आपल्याला ती प्रणाली, ती स्टँडर्ड जे आहेत ती प्रणाली आपल्या रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये आत्मसात करायला हवी आणि ते स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसमध्ये आपल्या यायला हवे. तर ज्या वेळेला हे ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन असतं तर हा झाला शेतकऱ्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू. ज्यावेळेस ग्राहक म्हणून किंवा कोणी विचार करत असेल तर ह्या सर्टिफिकेशनचं महत्व ग्राहकासाठी काय आहे. तर पहिलं सगळ्यात महत्वाचं वी आर फूड हॅव बी सेफ, आणि ह्याची ॲश्युरिटी कुठेतरी असायला हवी. ती ॲश्युरिटी आपल्याला या सर्टिफिकेटच्या माध्यमातून मिळू शकते. कारण हे जे फूड आहे किंवा हे जे प्रोड्यूस आहे, ॲग्रिकल्चर प्रोड्यूस आहे, ते ज्या वेळेला प्रोडक्शन केलं जातं ते त्या प्रोडक्शन करताना कुठल्या प्रोसेस, कुठल्या गोष्टी वापरल्या जातात त्याची पूर्ण ट्रेसेबिलिटी ही या सर्टिफिकेशन, ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन किंवा हे सर्टिफिकेट शेतकऱ्याला देत असताना स्कोप डिफाईन केला जातो. त्याच्या प्रोसेसेस फॉलो केल्या जातात की नाही हे इन्स्पेक्शन केलं जातं. इन्स्पेक्शन केल्यानंतर त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी ह्या शेतकऱ्याच्या निदर्शनास आणून दिल्या जातात. जर मेजर एनसीज असेल, नॉन कम्प्लायन्स असेल तर त्या मेजर नॉन कम्प्लायन्सेस ह्या ठराविक वेळेत ह्या ऍड्रेस केल्या पाहिजेत, त्या त्रुटी काढून टाकल्या पाहिजेत, याची पूर्ण सूचना ह्या शेतकऱ्याला दिली जाते. दुसरी गोष्ट, काही नॉन कन्फर्मिटीज असतील किंवा काही सजेशन्स असतील किंवा मायनर एनसीज असतील, ह्या गोष्टी ज्या वेळेला एनसीज कंप्लाय केल्या जातात त्यावेळेलाच शेतकऱ्याच्या मालाला किंवा शेतकऱ्याच्या शेताला हे सर्टिफिकेट प्रदान केलं जातं. आता याच्यामध्ये ट्रेसेबिलिटीचा विषय कसा येतो तर जे फूड किंवा जे प्रोडक्शन किंवा जे आता समजा मी देसाई आंबेवाल्यांची एखादी आंब्याची पेटी मी खरेदी केली तर ग्राहक म्हणून मला अश्युरिटी काय असायला हवी की बाबा इज दिस रिअली अ सेफ फूड व्हॉट आय एम कन्झ्युमिंग. तर त्याच्यामध्ये लॉट सिस्टीम असते. त्या लॉट वरती, त्या लॉटवर याच्याप्रमाणे जर ही सेंद्रिय पद्धतीनं प्रमाणित केलेली जर आंबे असतील तर मी त्याची ट्रेसेबिलिटीच्या सिस्टीम मधून, म्हणजे ऑनलाईन ट्रेसेबिलिटी सिस्टीम मधून त्या शेतकऱ्याचा रजिस्ट्रेशन नंबर वरून ते पूर्ण ट्रॅक करू शकतो. म्हणजे काय की ही हा आंबा कधी हार्वेस्ट केला, हार्वेस्ट केलेल्याची तारीख, बेस्ट किती दिवसात ते कन्झ्युम करायला हवं, त्याच्यानंतर कुठल्या प्लॉटमधून तो हार्वेस्ट केला गेला,
त्या प्लॉट मधल्या आंब्याच्या झाडांना कोणकोणती खतं, औषधं, फवारणी किंवा आणखी समजा जर त्याच्या पिकवण्यासाठी कुठले केमिकल्स वापरले असतील तर त्या पूर्ण या ट्रेसेबिलिटी मध्ये ते अधोरेखित किंवा स्टँडर्ड प्रोसेस मध्ये शेतकऱ्याला हा झाला ट्रेसेबिलिटीचा विषय. आता विषय रणजित, सॉरी इंटरप्ट करतोय. हॅलो, हा सॉरी इंटरप्ट करतो रणजित. देर आर सम पीपल वेटिंग. कॅन यू ऍडमिट देम प्लीज? स्क्रीनवर आला असेल ऍडमिट जयंत जोशी म्हणून. थँक्यू. अंजू तुझा मी नाही. इज इट ओके सर? हॅलो हॅलो. हा बरं, बोला बरं. हा, तर हा सगळा टेक्निकल विषय फक्त आपण याच्या व्हर्बल कम्युनिकेशन किंवा झूमिंग वरती समजण्यासारखं नाही. कारण ह्याच्यासाठी मी आपल्या सर्व ग्रुप मेंबर्सना आपल्या फार्मवरती स्पेशल इन्व्हाइट करतो की आपण ही ट्रेसेबिलिटी किंवा ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन प्रोसेस ॲक्च्युली कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केली जाते आणि त्याचे महत्त्वाचे SOPs काय आहेत, त्या कशा फॉलो केल्या जातात, त्या कशा इन्स्पेक्ट केल्या जातात, त्या कशा अपडेट केल्या जातात. काय होतं की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची असते शेतकऱ्याच्या दृष्टीनं आणि इन्स्पेक्टरच्या किंवा ऑडिटरच्या दृष्टीनं असते ते फार्म डायरी. फार्म डायरीमध्ये रोजच्या गोष्टी अधोरेखित केल्या जातात, लिहिल्या जातात, रजिस्टर केल्या जातात. कुठल्या प्लॉटमध्ये कुठलं बीज पेरलं गेलंय, ते बीज खरेदी केलं तर त्याचा कुणाकडून खरेदी केलं, त्याचा मागोवा आपण ते ऑर्गॅनिक होतं का, कुठल्या प्रकारे ते ट्रीट केलं, ऑर्गॅनिक पद्धतीने केलं का, त्याला दुसरं कुठलं केमिकल हे वापरलं गेलं होतं, किंवा एखाद्या शेतकऱ्याकडून खरेदी केलं असेल तर त्या शेतकऱ्याकडून त्याचं सेल्फ डिक्लेरेशन घ्यावं लागतं की बाबा ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम, पाठीमागच्या 5 वर्षापासून किंवा 10 वर्षापासून मी सेंद्रिय शेती करत आहे आणि मी अमुक बियाणे मी या शेतकऱ्याला दिले, त्याचे क्वांटिटी एवढी होती, त्याचे प्राइस एवढी होती, या तारखेला दिले आणि दिलेल्या मालाची प्रत, अशी प्रॉपर ट्रेसेबिलिटी ठेवावी लागते फॉर सीड्स. आणि ते सीड्स कुठल्या तारखेला पेरलं, त्याच्याबरोबर रूट ट्रीटमेंट किंवा सॉइल ट्रीटमेंट काय केली होती, हे सगळं आपल्या त्या फार्म डायरीमध्ये रोजच्या दैनंदिन फार्म डायरीमध्ये दैनंदिन फार्म डायरीमध्ये नमूद करावं लागतं हे. आणि हे रेग्युलर अपडेट्स असावे लागतात. कुठल्या प्लॉटमध्ये कुठल्या प्रकारचं खत वापरलं गेलंय, कुठल्या तारखेला गेलं, कुठल्या पिकासाठी ते वापरलं, आणि याचा उपयोग आपल्याला ज्यावेळेला पीक हार्वेस्ट केलं जातं आणि ते विक्री केलं जातं, त्या विक्री करताना ह्या ट्रेसेबिलिटी सिस्टीममध्ये ह्या सगळ्या शेती निविष्ठा, स्प्रे असतील, तुमचे खतं वापरलेलं असतील, वीट ट्रीटमेंट असेल किंवा दुसरी आणखी कुठल्या ट्रीटमेंट केले असतील तर त्या ह्या ट्रेसेबिलिटी सिस्टीममध्ये अधोरेखित कराव्या लागतात. आता राहतो विषय कुठला की हे इन्स्पेक्शन कशा पद्धतीनं होतं आणि त्याचं रजिस्ट्रेशन कसं करावं लागतं. आता मी म्हटल्याप्रमाणे APEDA ही गव्हर्निंग बॉडी आहे. APEDAच्या माध्यमातून सर्टिफिकेशन बॉडीज, हॅलो, सर्टिफिकेशन बॉडीज
या शेतकऱ्यांना अप्रोच डायरेक्ट अपेडाला न करता येत नाही, तर सर्टिफिकेशन बॉडीजला करावा लागतो. आपल्या टोटल इंडियामध्ये 27 सर्टिफिकेशन बॉडीज आहेत आणि 27 सर्टिफिकेशन बॉडीज मधल्या 3 सर्टिफिकेशन बॉडीजचे ऑफिसेस म्हणजे हेड ऑफिसेस पुण्यामध्येच आहेत. पण दुर्दैव असं की हे सर्टिफिकेशन ना कस्टमर केंद्रित किंवा कस्टमर डिमांडिंग नाहीये किंवा शेतकऱ्यांच्या पर्यंत त्याचा महत्व पण पोहोचलेलं नाही. आता राहतो विषय कुठला की सर्टिफिकेशन का करायचं, तर आपण एवढी सगळी मेहनत घेतोय तर ती मेहनत कुठेतरी एका हॅलो कुठंतरी प्रमाणित करून त्या ग्राहकाला त्याची संतुष्टी मिळायला हवी की जेव्हा मी जे काही खरेदी करतोय दॅट इज सेफ फॉर माय हेल्थ अँड व्हॉट आय एम पेइंग फॉर दॅट इज वर्थ. हॅलो चालू ठेवा रणजित. आणि ज्या वेळेला आता ऍक्च्युअल सर्टिफिकेशनचे ऑडिट कसं असतं याच्या पद्धतीनं, तर ते त्या ऑडिट सर्वसाधारणपणे ज्या वेळेला आपण रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेला सगळ्या प्रकारचे ज्या वेळेला आपण आपल्या फार्म सिस्टीम्स वेल इन प्लेस असतील त्यावेळेला आपण सर्टिफिकेशन बॉडीला सांगू शकतो की वी आर रेडी फॉर गोइंग फॉर ऑडिट अँड प्लीज कन्वे तुमच्या सोयीने जे योग्य वेळ आणि तारीख आम्हाला इन ॲडव्हान्स सांगून द्या. तर त्याच्यानंतर इन्स्पेक्टर आल्यानंतर ऑडिट इन्स्पेक्टर आल्यानंतर तो काय करतो, सगळ्यात महत्त्वाचं तो काय करतो ते की लिगल डॉक्युमेंट म्हणजे जे शेत सर्टिफाय करायचं आहे किंवा इन्स्पेक्ट करायचं आहे त्याचे लँड रेकॉर्ड 712 एक्स्ट्रॅक्ट बरोबर जे ट्रेसनेटमध्ये किंवा सर्टिफिकेशन बॉडीला जे गट नंबर दिले होते त्या पद्धतीनंच आहेत का, जे जिओग्राफिकल लोकेशन दिलं होतं त्या लोकेशनवरती बरोबर जे अप्लाय केलेलं आहे तेच फार्म आपण ऑडिट करतोय का आपण आपल्या ऑडिटसाठी दुसरं वेगळं फार्म दाखवलं जातोय आणि त्याच्या अनुषंगानं हे म्हणजे जे माल प्रॅक्टिसेस होऊ नयेत याच्यासाठी जिओग्राफिकल लोकेशन वरती जाऊन बरोबर त्या लोकेशनचेच फार्म आपण ऑडिट करतोय का, त्याच्याबरोबर त्याचे 7-12, 8 उतारे हे सगळं चेक केलं जातं. त्याच्यानंतर ऍक्च्युअल हा झाला डॉक्युमेंटरी पार्ट, पण ऍक्च्युअल जे प्रोसेस आहे, जे ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी ज्या प्रोसेसेस वापरल्या जातात किंवा स्टँडर्ड ऑपरेटिंग ज्या निविष्ठा शेतकरी तिथं तयार करतो त्या प्रोसेसेसचे त्याला व्यवस्थित ज्ञान आहे का. दुसरी गोष्ट त्याच्यावरती त्यांनी जे फार्म डायरीमध्ये मेन्शन केलेलं आहे का ते तसंच फार्मवरती अवेलेबल आहे का, उपलब्ध आहे का ते चेक केलं तर ते तसंच आहे का. दुसरी गोष्ट बाहेरच्या कॉन्टॅमिनेशन होऊ नये याच्यासाठी बफर झोन मेंटेन केलेले आहेत का, म्हणजे काय की त्याच्यामध्ये जे कन्व्हेन्शनल फार्मिंग आहे आणि ऑर्गॅनिक फार्मिंग आहे ह्या दोन्हीचे सरमिसळ तर होत नाहीये ना, तिकडचा माल इकडं कॉन्टॅमिनेट होत नाहीये ना, याची शहानिशा हा इन्स्पेक्टर करून घेतो. जर त्याला तिथं वाटलं की बाबा बाहेरून कुठून तरी पाणी येतंय आणि ते पाणी बाहेर काढण्याचा मार्ग या शेतकऱ्यांना उपलब्ध केला नाही किंवा तसा प्रयत्न केला नाही, तर त्या वॉटरचं सॅम्पल घेऊ शकतो. ते टेस्टिंगसाठी त्याचे 3 पार्ट्स केले जातात. एक शेतकऱ्याकडे ठेवला जातो, दुसरा सर्टिफिकेशन बॉडीकडे ठेवला जातो आणि तिसरा पार्ट हा ॲक्रिडेटेड लॅब NABI ॲक्रिडेटेड ज्या 44 ऑल ओव्हर इंडिया लॅब आहेत त्यांच्याकडे पाठवला जातो. जर कुठल्या प्रकारची शंका त्याला येत असेल तर राहतो कुठला आणखीन एक विषय कसा की ज्या वेळेला फार्म प्रोसेसेस तिथं मेन्शन केलेलं आहे त्याच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसेस इम्प्लिमेंट करताना तिथं कुठं इनऑर्गॅनिक प्रॅक्टिसेसचा किंवा इनऑर्गॅनिक सबस्टन्सचा
वापर होतोय का हे पण चेक केलं जातं. याच्यानंतर जे NPOPचे स्टँडर्ड आहेत किंवा मानके आहेत त्याच्या अनुषंगानंच सगळं फार्मिंगचे प्रॅक्टिसेस किंवा इम्प्लिमेंटेशन होत असतील किंवा होत नसतील तर कुठल्या प्रकारचे काय होत नाहीये किंवा काय कुठं त्याच्या एरर्स आहेत, त्या एरर्स शेतकऱ्याला कम्युनिकेट केल्या जातात. त्याच्याकडून त्या रेक्टिफाय करण्यासाठी एक ठराविक टाइम फ्रेम दिला जातो, त्याला NC क्लोजर म्हणतात. तो NC क्लोजर 1, 2, 3 जर मेजर NCs असतील तर सर्टिफिकेशन होल्ड केलं जातं आणि पुन्हा ऑडिट केलं जातं. शेतकऱ्याला वेळ दिला जातो की ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम तुम्ही या गोष्टीमध्ये सुधारणा करणे गरजेचं आहे, कारण का याच्यामुळं तुमचं इन्स्पेक्शन ऑडिट कम्प्लीट होत नाहीये आणि आपण ज्या पद्धतीनं इम्प्लिमेंटेशन करतोय ऑर्गॅनिक फार्मिंगचं ते इथं स्टँडर्डच्या प्रमाणे व्हायलेट होत आहे, स्टँडर्डच्या अनुषंगाने इथं व्हायलेट होत आहे आणि त्या गोष्टी तुम्ही रेक्टिफाय करायला हव्यात. त्यासाठी त्याला स्पेशल एक टाइम फ्रेम दिला जातो. या सगळ्या गोष्टींची शहानिशा जर होत असेल, काही ऑब्झर्वेशन्स तिथं येत असतील, समजा की त्याला कुठंतरी आढळलं की तिथं प्लास्टिकचा कचरा खूप दिसत होता आणि त्या प्लास्टिकमुळं त्या फार्म ॲज अन इकोसिस्टीम मध्ये त्याचा म्हणजे प्रॉलिफरेशन होऊ शकतं. त्यावेळेला तो तिथं त्याच्या ऑब्झर्वेशनमध्ये निरीक्षणामध्ये नोंद करू शकतो आणि ते निरीक्षण शेतकऱ्याला कम्युनिकेट केलं जातं की बाबा ह्या अशा गोष्टी पूर्ण अपेक्षित नाहीयेत आणि ह्या गोष्टी तुम्ही टाळायला हव्यात. आणि ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनच्या स्टँडर्डच्या अनुषंगानं तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत असतील तर स्कोप सर्टिफिकेट तयार केलं. स्कोप सर्टिफिकेट ऑडिटमध्ये स्कोप सर्टिफिकेट ऑथोराइज केलं जातं आणि याच्यानंतर हे शेतकऱ्याची सिग्नेचर घेतली जाते, त्याच्यावरती ऑडिटरची सिग्नेचर असते आणि याच्यामध्ये कुणालाही त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन नाही आहे ऑडिट बद्दल. आता ऑडिट बद्दल सांगायचं झालं तर ऑडिट हे फॉल्ट फाइंडिंग नसून हे फॅक्ट फाइंडिंग असतं आणि ज्या फॅक्ट समोर शेतकऱ्याच्या आणि ऑडिटरच्या समोर येतात त्याच्या अनुषंगानं हे ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनचं इन्स्पेक्शन होतं आणि इन्स्पेक्शनच्या अनुषंगानं जे काही फाइंडिंग्स येतील त्या फाइंडिंगच्या सहित सर्टिफिकेट बहाल केलं जातं. आता इथंपर्यंत हा झाला. आता हे सर्टिफिकेट पहिल्या वर्षी मिळतं का तर नाही, त्याच्यासाठी कन्व्हर्जन पिरियड जो असतो तो कमीत कमी 36 महिने किंवा 4 वर्षाचा असू शकतो आणि याच्यामध्ये कमी जास्त कधी होऊ शकतं की ज्या वेळेला कंप्लायन्सेस व्यवस्थित असत नाही आहेत, ऑडिटचे कंप्लायन्सेस असतील किंवा याचे कंप्लायन्सेस वेळेवर होत नाही तर तो पिरियड वाढला जाऊ शकतो. पण कमीत कमी C1, C2 कन्व्हर्जन इयर 1, कन्व्हर्जन इयर 2, कन्व्हर्जन इयर 3 पेरेनियल क्रॉपसाठी ह्या गोष्टी फॉलो कराव्याच लागतात. आता मी एक फार्म व्हर्जिन लँडवरती डेव्हलप केलं, पण तरी सुद्धा C1, C2 आणि C3 जरी ते ऑर्गॅनिक माझ्या किंवा सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं असलं तरी स्टँडर्डच्या दृष्टीनं ते ऑर्गॅनिक असत नाही. इट मस्ट हॅव टू गो अंडर कन्व्हर्जन प्रोसेस. आणि या सगळ्याच्या नंतर जी ट्रेसेबिलिटी हा विषय आपण बोलू तो ऍक्च्युअली हा सगळी प्रोसेस ज्या वेळेला व्यवस्थित फॉलो केली जाते त्यावेळेला ट्रेसेबिलिटी ऑटोमॅटिक कम्प्लाय होत असते, कारण का फार्म डायरीमध्ये सगळ्या गोष्टीची नोंद असते. ट्रेसेबिलिटीला तेच अपेक्षित आहे की तुम्ही जे काय करता, जे काही वापरलं जातं ते ऑर्गॅनिक आहे. व्हॉट कम्स इन अँड व्हॉट गोज आउट फ्रॉम द गेट इट मस्ट हॅव टू बी ऑर्गॅनिक. हा बेसिक थंब रूल ह्या ट्रेसेबिलिटीचा आहे. आणि अशा रीतीनं ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन, आता ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनचा हा झाला आपला पर्टिक्युलर इंडिया पुरता मर्यादित विषय. तर आयफॉर्म ही जी संघटना इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गॅनिक
ॲग्रिकल्चर मुवमेंट ही सेंद्रिय शेतीची पंढरी म्हटली जाते आणि याच्या छत्रछायेखाली संपूर्ण 119 देशातले 800 सर्टिफिकेशन बॉडीज कार्यरत असतात आणि याच्या बेटरमेंटसाठीच ही ऑर्गनायझेशन काम करत असते. दिस इज इंडिपेंडंट ऑर्गनायझेशन अँड WHO हे संलग्न आहे. वेगवेगळ्या 150पेक्षा जास्त संघटनांची याला मान्यता आहे जगामध्ये. आणि आपलं जे NPOP, आता NPOP आपल्या देशासाठी झालं, अमेरिकेसाठी त्यांचं सेपरेट, आपलं जसं NPOP आहे तसं त्यांचं USDA NOP नॅशनल ऑर्गॅनिक प्रोग्राम हा आपल्या NPOPच्या ॲट जरी नसला तरी संलग्न आहे. आपण NPOP केल्यानंतर, NPOPचे कॉम्प्लायन्स केल्यानंतर 3 वर्षाचा C1, C2, C3 केल्यानंतर 1 ते 2 वर्षानंतर आपण NOPचं इम्प्लिमेंटेशन करून आपण आपला शेतमाल अमेरिकेत एक्सपोर्ट करू शकतो अंडर NOP. NPOP आणि NOP संलग्न आहेत. युरोपियन युनियन आणि आपला NPOP हा ॲट पार आहेत. युरोपियन युनियनचे जे स्टँडर्ड आहेत आणि आपले NSOPचे जे स्टँडर्ड आहेत ते ॲट पार आहेत. त्याच्यामुळं NPOP स्टँडर्डचे जे प्रोड्यूस आहेत सर्टिफाईड, अंडर सर्टिफाईड, ते आपण युरोपियन युनियन मध्ये एक्सपोर्ट करू शकतो. Ranjit, sorry to interrupt.